नमस्कार प्रेक्षकांनो, सनी चौघडी मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार प्रोमोत आपण आता असे पाहतोय की प्रमिलाचं सर्व काम आवरल्यानंतर तिने एक्स्ट्राचं काम देखील केलेलं आहे आणि ते सर्व झाल्यानंतर ती तिचे कामाचे पैसे घेऊन सरळ आता रिक्षाने घरी चाललेली असते. तर दुसरीकडे जय आणि शर्वरी हे दोघेजण ऑफिसमध्ये शर्वरीच्या गाडीवरून जात असतात. इकडे खूपच धक्के असल्यामुळे जयला खूप अनकम्फर्टेबल वाटत आहे, तरी देखील तो शरूला सांगत आहे की फास्ट चल ना, आपल्याला रोडवरती असं कोणीतरी पाहेल आणि मला तोंड देखील लपवता येत नाही आहे. शर्वरी त्यावरती त्याला सांगत असते की तुला तोंड लपवायची गरजच काय आहे, असं कोण तुझ्याकडे पाहणार आहे. असा असा आता त्या दोघांचा गोडसा वाद लागलेला असतो. तर इकडे शर्वरी आता त्या दोघांच्याही बोलण्यात गुंग झालेली आहे. जयसोबत ती वाद घालत असताना अचानकपणे शर्वरीच्या समोर येऊन रिक्षा थांबते आणि शर्वरी आणि जय हे पडणार. तेवढ्यातच जय हा शर्वरीला सावरतो आणि शर्वरी ही सरळ बाईकवरून उतरून आता त्या रिक्षावाल्याशी भांडण्यासाठी खाली उतरते. इकडे प्रमिलाला दिसतं की ही आपली शरू आहे आणि हिच्या पाठीमागे हा परब कुटुंबातील मुलगा काय करतोय आणि हा एवढा उद्धट मुलगा शर्वरीसोबत कसा, शर्वरीच्या बाईकवरती काय करतोय, असे असंख्य प्रश्न प्रमिलाच्या मनामध्ये आलेले आहेत. प्रमिला आता आतमधून बाहेर येणार. तेवढ्यात शर्वरी इकडे आता रिक्षावाल्याला बोलत असते की तुम्हाला हॉर्न देता येत नाही आहे का, आत्ता मी पडले असते तर, मला काही झालं असतं तर, माझ्या बेबोला काही झालं असतं तर, तुम्हाला नीट हॉर्न देऊन गाडी चालवता येत नाही आहे का, तुम्हाला दिसत नाही आहे का समोरून आलेलं, असं बरंचसं काही ती रिक्षावाल्याला बोलत असते. तेवढ्यात आता शर्वरीची आई प्रमिला ही रिक्षातून बाहेर पडताच ती खूप चिडलेली आहे आणि शर्वरी ही आता शांतच होते. एका क्षणासाठी शर्वरी स्तब्ध झालेली आहे आणि प्रमिला ही आता शंकेने शर्वरी आणि जयकडे पाहत आहे. असं काही आपल्याला येणाऱ्या प्रोमोत पाहायला मिळते. तर शर्वरी आता काय उत्तर देईल की ती जयसोबत का होती, हे सर्व पाहणं फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा.